नमस्कार, मी अजित चव्हाण. सिंहस्थ कुंभ पर्वामध्ये आपलं स्वागत. 12 वर्षांनंतर एकदा येणाऱ्या सिंहस्थ कुंभ पर्वाला आपण थेट आलो आहोत श्री क्षेत्र नाशिक नगरीमध्ये. कुंभस्थानावरून श्री क्षेत्र रामकुंडावरून झी मीडियाच्या प्रेक्षकांकरता हे खास लाईव्ह बुलेटिन आपण देतोय. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधल्या कुंभ पर्वामधल्या क्षणाक्षणाच्या सगळ्या बातम्या आम्ही थेट या कुंभस्थानावरून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अर्थातच या कुंभात सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे ते पवित्र तीर्थांना. ही पवित्र तीर्थ आहेत गोदावरी नदीवरची श्री क्षेत्र कुशावर्त आणि श्री क्षेत्र रामकुंड. या रामकुंडावरती प्रेक्षक हो, श्री गंगा गोदावरी जिच्या पात्रामध्ये जयंताच्या कुंभातून अमृताचे थेंब पडले, त्या गंगा गोदावरीची आरती सुरू आहे. आपण थेट जाऊया त्या आरतीला. आणि या सिंहस्थ कुंभ पर्वामधली प्रत्येक क्षणाक्षणाची सगळी बातमी या कुंभ पर्वामध्ये खरं तर श्री क्षेत्र नाशिक असेल किंवा त्र्यंबकेश्वर असेल, ही दोन्ही ठिकाणं पौराणिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या हिंदू धर्मियांकरता अत्यंत महत्त्वाची आहेत. शैव आणि वैष्णव नगरी असल्या तरी देखील कुंभाशी संबंधित इथं अनेक आख्यायिका आहेत, पौराणिक कथा आहेत. या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा मतितार्थ दडलेला आहे. या सगळ्यावरती आपण प्रकाश झोत टाकणार आहोत. माझे सहकारी प्रशांत अनासपुरे आत्ता आपल्याबरोबर आहेत. प्रशांत यांच्याकडे आपण जाऊयात. माझ्याबरोबर प्रशांत आहेत. प्रशांत, हा सगळा उत्साह काय म्हणतोय? आत्ता अवघ्या काही तासामध्ये शाही स्नानाला सुरुवात होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शाही स्नानाकरता नाशिक आणि त्र्यंबक नगरीत आलेले आहेत. काय सांगाल? अजित, पर्वणी म्हणजे नेमकं काय? कारण सिंहस्थ कुंभमेळा आहे. नाशिक नगरी जी आहे श्रीराम प्रभूंच्या चरणाने पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पाय ठेवता क्षणी की श्रीरामांच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या आपल्याला प्रत्येक गल्लोगल्ली इथे बघायला मिळत आहेत. मी आता रामघाट जो आहे, रामकुंड म्हणतात, तिथे आहे. आणि याच ठिकाणचा हा जो काही पूर्व संध्येला की आता शाही स्नानाची वेळ काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे प्रत्येक नाशिककरांना किंवा नाशिकमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक भाविकाला, साधू संतांना, महंतांना किंवा पै पाहुणे जे आपण जे नाशिकमध्ये चक्कर मारताना दिसतंय की प्रत्येक घरोघरी पाहुणे पण आलेले आहेत की हा कुंभमेळा म्हणजे काय आहे, सिंहस्थ मेळा म्हणजे काय आहे. 12 वर्षातली ही पर्वणी आहे, एकदाच आहे. आणि म्हणूनच एकदा का इथे गोदावरीमध्ये डुबकी मारणं, या गोदावरीमध्ये स्नान करणं, याचा सगळा अनुभव घेण्यासाठी इथली नाशिककरांची ही सगळी जी खातिरदारी आहे ती थोडीशी अनुभवण्यासाठी हे सगळे साधू संत, महंत, पाहुणे मंडळी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. नेमक्या काय भावना आहेत? काही नाशिककर आहेत आपल्यासोबत. नेमकं नाशिक कसं आहे आजचं? काय नेमका फरक आहे नाशिकमध्ये? कारण एरवीचं नाशिक आणि आत्ता जो माहोल आहे, इथला जो हे जे रामकुंड आहे तिथला नेमका माहोल काय आहे? आपण थोडंसं थेट नाशिककरांना विचारा की नेमकं ते हे सगळं जे भावपूर्ण वातावरण आहे, भावूक वातावरण आहे, ते नेमकं ते कशा शब्दात मांडतायत? काय सांगशील, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. जे काही नाशिक नगरी सजली आहे ते एक नवीन नवरीसारखं छान डेकोरेशन केलेलं आहे. सर्व भाविकांना माझ्याकडून एक नाशिककर म्हणून स्वागत आहे असं मी सांगू इच्छिते. खूपच सुंदर आणि खूपच स्वच्छ आहे आणि खूपच छान नाशिक सजवलेलं आहे. मला खूप आवडतं नाशिक. हिला एक खूपच सुंदर
आणि खूपच छान. तर आपण बघतोय की छोटी छोटी मंडळी पण आहेत, की तरुणाई आहे, तरुण मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. या सगळ्यांचा इथे एक चेहऱ्यावरचे वेगळे भाव आपल्याला आज बघायला मिळत आहेत. आणि सिंहस्थ कुंभमेळा आहे, शाही स्नान आहे. प्रत्येक गल्लीमध्ये या शाही स्नानाचा जो मार्ग आहे तिथे प्रत्येक जो टप्पा आहे, प्रत्येक टप्प्यावरती इथे एक वेगळा उत्साह, प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आपल्याला बघायला मिळतो. खरं या सगळ्यामध्ये प्रशांत एक गोष्ट तर आहे की हा जो कुंभमेळा आहे, हा कुंभमेळा दर 12 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये येत असतो. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला याला आपण सिंहस्थ म्हणतो. इतर ठिकाणी कुंभ असतो, अर्धकुंभ असतो, मात्र महाराष्ट्रामधल्या या 2 तीर्थस्थानावरती असणारा हा सिंहस्थ कुंभ असतो. याचं धार्मिक महत्त्व आहे, मोठं आहे. माझे सहकारी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहेत. अरुण, अवघ्या देशामधून मोजक्याच ठिकाणी हा जो कुंभमेळा असतो तो कुंभमेळा महाराष्ट्रात होतो आपल्या इथे. आत्ता सध्या आपण हा सगळा फील घर बसल्या आपल्या प्रेक्षकांना देतोय. या धार्मिक उत्सवाकरता लाखो लोक आलेले आहेत. काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? आत्ता काही क्षणामध्ये या ठिकाणी जे शाही स्नानाच्या आधीचे विधी आहेत ते विधी सुरू होतील आणि काही तासात शाही स्नानाला सुरुवात होणार आहे. अरुण, आत्ता सध्या काय नेमकी परिस्थिती दिसतेय, कसं चित्र आहे? अजित, जसा आपण आता उल्लेख केला की तब्बल 12 वर्षांनी येणार ही पर्वणी असते, कुंभ पर्वणी असं आपण त्याला म्हणतो. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त नावाचं जे स्थान आहे ते पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणी शाही स्नान होतं. आणि त्या शाही स्नानाचे दृश्य आपण आता पाहतो आहोत की अजूनही काही भाविक जे आहेत ते तिथे येऊन थांबलेले आहेत. आणि पुढच्या काही तासांमध्ये ज्याप्रमाणे आपण आता म्हटलं की साधू संतांचं शाही स्नान या ठिकाणी होईल. त्र्यंबकेश्वर ही साधू संतांची ही नगरी आहे. इथे कायम ते वास्तव्याला असतात. इथल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये त्यांचे आखाडे आहेत. या आखाड्यांमधले 10 आखाडे जे आहेत त्यांचं शाही स्नान या कुंडावरती, या कुशावरती होणार आहे. पहाटे 3, 3:15च्या दरम्यान ते या ठिकाणी एक प्रकारच्या मिरवणुकीनं जथ्थे या पद्धतीनं दाखल होतील. अगदी व्यवस्थितपणे त्यांचं शाही स्नान पार पाडावं यासाठीची या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. केवळ पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा म्हणून नाही, तर सबंध या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सगळ्या व्यवस्था, मग स्वच्छतेचा विषय असू द्यात, त्यांच्या निवासाचा विषय असू द्यात किंवा त्यांच्या भोजनाचा विषय असू द्यात, या सगळ्याकडे या ठिकाणी लक्ष देण्यात आलं आहे. आणि जी भावना नाशिककरांची आहे तीच भावना त्र्यंबकेश्वरकरांची आहे. त्यांच्या मनात देखील या साधू संतांच्या स्वागत करण्याचा आनंद आहे. आणि याचा जो अनुभव आहे या ठिकाणी प्रत्येक क्षणी येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जर विचार केला तर हिंदू धर्मामधल्या ज्या काही परंपरा आहेत त्या प्रत्येक परंपरेचं एक वैशिष्ट्य आहेत. त्या स्वतंत्र अशा पद्धतीनं त्या या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात, पाळल्या जातात. आपण वैष्णोदेवीची यात्रा, तिचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. आपण आखाडी आपण जी वारीचा सोहळा जो आपण नेहमी दाखवत असतो त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य असतं. गणेशोत्सवाची भक्ती वेगळी असते. तर अशाच प्रकारे कुंभमधलं जे वातावरण असतं ते एक स्वतंत्र अस्तित्व असणारं वातावरण आहे. त्याला स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून साधू संतांना या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि या साधू संतांचं शाही स्नान पहाटे सुरू होईल. साधारणपणे 10-12पर्यंत 10-11 वाजेपर्यंत यांचं शाही स्नान संपलेलं असेल. आणि त्यानंतर भाविकांचा जो महासागर आहे तो या कुंडाकडे स्नानासाठी येईल. आणि प्रत्येकाला या ठिकाणी आत्मिक आनंद मिळवायचा आहे. एक ज्याला म्हणतो आपण कुंभाचं उद्देश काय, हेतू काय, तर संपूर्ण देहात पापक्षलन करण्यासाठी म्हणून या कुंडामध्ये डुबकी मारायची आणि स्वतःला पवित्र करून घ्यायचं अशी त्यामागची भावना आहे. आपल्याला माहिती आहे की साध्या पाण्यानं शरीर स्वच्छ होतं, मात्र या ठिकाणी जर स्नान केलं तर शरीर आणि मन आणि हा संपूर्ण देह हा आपला परमात्म्याकडे एका अर्थाने त्या परमात्म्याशी त्याचं मिलन होतं अशी यामागची भावना आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं एक वेगळं भक्तिपूर्ण वातावरण आज नाशिक असो वा त्र्यंबकेश्वर असो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजित, मध्ये कदाचित ज्या काळात प्रवासाची साधनं नव्हती, लोकांना महिने लागत एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला, अशा वेळी धर्माचं संमेलन व्हावं, लोकांनी एकत्र यावं याकरताही कुंभमेळ्यानं मोठ्या भूमिका यापूर्वीच्या काळामध्ये निभावलेल्या आहेत. संतांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभतं, संतांचा सहवास या ठिकाणी होतो आणि
धर्माशी संबंधित चर्चा हे सगळे संत या मेळ्यामध्ये मिळून करत असतात। या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचं महत्त्व ते म्हणजे असं की इथे शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथीयांचा तितक्याच भक्तिभावानं तितक्याच सारखेपणानं हा सगळा मेळा असतो आणि हे खरोखर मोठं वैशिष्ट्य आहे। माझे सहकारी प्रशांत अनासपुरे आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, या सगळ्या कुंभाकडं वेगळ्या पद्धतीनं बघणारी तरुणाई आपल्याला यावर्षी विशेषतः महाराष्ट्रामधली ही सगळी तरुणाई इथं आलेली आपल्याला दिसते, देशभरातून आलेली तरुणाई आपल्याला दिसते आणि कुंभ हे फक्त एक पद्धतीचं हा धार्मिक उत्सव न राहता हा लोकोत्सव झालाय का? जमलेल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया? नक्की अजित, जसं की आपण पंढरीच्या वारीमध्ये वैष्णवांचा मेळा बघतो, तिथले भाविक वारकरी बघतो, ती एक वेगळी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे की जी परंपरा जी श्रद्धेची आहे, ज्यामध्ये अंधश्रद्धा आता काहीशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। मात्र जनजागृती जी आहे की वेगवेगळे संदेश जे आहेत ते प्रत्येक वारीमध्ये किंवा प्रत्येक आपल्याला त्या वारीच्या सगळ्या पंढरपूरच्या मार्गामध्ये बघायला मिळाली आणि तोच अनुभव या सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये थोडासा बघायला मिळतो आहे। जरूर सगळे साधू संत जे आहेत तपश्चर्या करतात आणि 12 वर्षानंतर या नाशिक नगरीमध्ये दाखल होतात। मात्र इथली जी तरुणाई आहे, नाशिकमधली असेल तरुणाई किंवा नाशिकमध्ये दाखल झालेली आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातली आलेली तरुणाई, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप फरक करताना जाणवते आहे। आम्हाला श्रद्धा मान्य आहे, देवावरती श्रद्धा असणं किंवा एखाद्या व्यक्तीवरती श्रद्धा असणं हे आम्हाला मान्य आहे। मात्र थोडंसं अंधश्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धा आम्हाला बिलकुल इथे आवडत नाही किंवा ती आम्हाला तितकीशी भावत नाही, अशा प्रतिक्रिया तरुणाईच्या आम्हाला बघायला मिळतात। आणि म्हणूनच आपल्यासोबत काही आहेत तरुणी की त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकं काय मिळतं बघायला तुम्हाला की श्रद्धा अंधश्रद्धा आपण जे म्हणतो, इथे साधू महंत खूप मोठ्या प्रमाणात येतात, तुम्हाला नेमकं याच्यामध्ये फरक कसा जाणवतो? काय विचारायचं? श्रद्धा अंधश्रद्धा तुम्हाला काय वाटतं? श्रद्धा म्हणजे अशी की जे साधू संत हे काही खोटे असू शकतात आणि काही खरे पण असतात, पण नेमकं असं होतंय कुंभमेळ्यामध्ये की खरे साधू कोणते ओळखावे आणि खोटे कोणते ओळखावे। तर खरे ओळखण्याचं एकच आहे की तुम्ही तुला काय वाटतं, देव आहे का? देव आहे तर कसा आहे? तू या इथे कसं बघतेस सगळं? इथे जास्त प्रमाणात साधू आलेले आहे, काही खरे पण आहे, काही खोटे पण, काही वेशात आलेले साधूंच्या आणि काही नाही पण। खरंय या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे प्रशांत, ती म्हणजे की लोक हे सगळं कुतूहला पोटी बघायला देखील येत आहेत। एक प्रकारे धर्माचं संमेलन या ठिकाणी आहे, पण इथं प्रबोधनही तितक्याच मोठ्या प्रमाणावरती करणारे संत आहेत आणि याच्यामधला भोंदू कोण आणि खरा साधू कोण हे ओळखण्याची क्षमता आता लोकांमध्ये तयार होते। आपणही ते काम करतोय। हार्ट टू हार्ट या आपल्या विशेष कार्यक्रमात झी 24 तासच्या मुख्य संपादकांनी विश्वास साखरीकर या कुंभमेळ्याच्या अभ्यासकांची घेतलेली मुलाखत प्रेक्षक होती। आपण नक्की बघा कुंभमेळ्यामागची सायंटिफिक कारणं नेमकी काय आहेत, काय या सगळ्यातून पूर्वीच्या काळामध्ये संदेश द्यायचा होता आणि याचं धार्मिक महत्त्व जितकं आहे तितकंच इतरही अँगलनं काय महत्त्व आहे ते या मुलाखतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तेव्हा ही मुलाखत आपण नक्की पहा। अरुण मेहत्री आणि प्रशांत अनासपुरे माझ्या दोघंही सहकाऱ्यांचे खूप खूप आभार। या सिंहस्थ कुंभ पर्वामध्ये आपण थेट रामकुंडावरून आणि कुशावर्तावरून प्रेक्षकांना थेट दाखवतो आहोत शाही स्नानाच्या अगदी तयारीच्या आधीपासून, कित्येक तास आधीपासून आणि अगदी प्रत्येक पर्वणीला थेट आपण सहभागी होऊ शकणार आहात झी मीडियाच्या साथीनं या सिंहस्थ कुंभ पर्वात। एक ब्रेक घेतोय, लगेचच परतूयात। पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे। स्वागत आपलं सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये आणि आता आपण जी दृश्य बघतोय ती आहेत नाशिकच्या गोदा घाटाची। याच गोदा घाटाबद्दल अशी आख्यायिका सांगितल्या जाते, देवदानवात युद्ध झालं आणि जयंत दानवांकडून अमृताचा कुंभ हिसकावून घेऊन निघाला, त्या अमृताचे थेंब पडले, त्यापैकी एक हे गोदेचं पात्र आणि त्र्यंबकेश्वरातलं कुशावर्त। या ठिकाणी सिंहस्थाचा कुंभमेळा साजरा होतो
आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आता आपण बघतोय. प्रशासनानं या ठिकाणी गेली काही महिने खपून जय्यत तयारी केलेली आहे. नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि जे नाशिककर आहेत, जे स्थानिक नागरिक आहेत, ते देखील आता जेवण करून बाहेर पडलेले आहेत आणि गंगेच्या गोदावरीच्या घाटावरती आलेले आहे. आम्ही झी मीडियानं या संपूर्ण कुंभपर्वाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता थेट इथून हे लाईव्ह बुलेटिन सादर केलं आहे आणि या पुढच्या सगळ्या शाही पर्वण्यांना आपण थेट झी मीडियाच्या माध्यमातून या सिंहस्थ कुंभाचा आनंद घेऊ शकाल. या धार्मिक उत्सवाला आपण बघतोय सुरुवात झालेली आणि अवघ्या काही तासात शाही स्नान होणार आहे. सकाळी 3 वाजल्यापासून या शाही स्नानाचं त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकणार आहात झी मीडियावरती. आत्ता या क्षणाला आपण बघतोय ती गंगा गोदावरीची रामकुंडावरची दृश्य आहेत. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.